म्हणजे मीच साफ विसरून गेलो. शरांनी सांगितलं होतं मला खरं तर. आत्ता कोड सुटलं. म्हणजे काल बोलता बोलता शरा म्हणाली की त्या बिचाऱ्या श्रीचं कुठलं पत्र मी फाडलं कुणाच ठाऊक. आणि तेव्हा मला क्लिक झालं. मग मी तिला खोदून खोदून विचारलं. तेव्हा माझ्या जे लक्षात आलं सगळं ते असं की या सगळ्या बायकांनी मिळून श्रीला पत्र लिहिलं. ते शरांनी त्याच्या केबिन मध्ये नेऊन ठेवलं. मग तू बेबीला झापलं. मग बेबीने पुन्हा शराला फोन केला. तिला सांगितलं केबिन मध्ये जाऊन ते पत्र पुन्हा ताब्यात घे. मग शरा श्रीच्या केबिन मध्ये गेली असणार. तोपर्यंत जान्हवीचं पत्र श्रीच्या केबिन मध्ये पोहोचलं असणार. म्हणजे दोन्ही पत्र मे बी आजूबाजूला असतील. शरानी नेमकं जान्हवीचं पत्र उचललं असणार आणि तेच फाडून टाकलं असणार. फेकून दिलं असणार डस्टबिन मध्ये. मग नंदनच्या हाताला जे पत्र लागलं ते शराला वाटलं की ते त्यांचं पत्र आहे म्हणून ती परत घेऊन आली असणार. आणि त्यामुळे जान्हवीला असं वाटलं असणार की श्रीनी तिचं पत्र फाडलं. हे लॉजिकली बरोबर आहे. मग तू हे सगळं सांग ना जान्हवीला. ते मी सांगेनच. हा, आणि तिला म्हणावं ये आता परत. कांता, मला पण ती परत यायला हवी आहे. पण तिनं मानानं यायला हवं. म्हणजे श्री आणि या बायका तिच्या बाबतीत खूप चुकलेत. नाही, त्यांचं चुकलंच आहे. पण त्यांनी काही जाणून बुजून असा दुष्टपणा केला नाहीये. हो, पण चूक ती चूकच ना. जान्हवीच्या बद्दल आपल्याला काहीही वाटत नाही हे त्यांनी दाखवून दिलं. स्वतःच्या मुलाचं सुख कशात आहे हे त्यांना कळलं नाही. आणि डिवोर्स अजून झालेला नसताना त्या त्याच्यासाठी मुली पाहायला लागल्या. ही साधी चूक नाहीये. हो आई, पण त्यांना समजावून सांगितलं तर पटेल त्यांना. आय डाऊट. त्यांना समजावलं तर त्या घाबरून गप्प बसतील. सांगण्यापेक्षा त्यांनी अनुभवाने शिकणं जास्त बेटर. म्हणजे काय करायचं? ज्या कोर्टात तारीख लागलीये तिथले जज माझे ओळखीचे. मी त्यांच्याशी बोललीये. त्यांनी एक उत्तम तोडगा सुचवलाय. ते मी नंतर सांगेन. पण श्री आणि या बायकांना त्यांची चूक उमगलीच पाहिजे. पण आई, श्रीची काय चूक आहे याच्यात? जी तू आणि रमाकांतनं केली तीच. म्हणजे स्वतःच्या बायकोला समजून घेण्यात, तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यात कमी पडला तो. आई, आमच्या चुकांची तुलना श्रीच्या चुकांची नाही होऊ शकत. आम्ही केलाय तो अपराध होता. पण श्रीच्या हातून जे घडलं ती निव्वळ एक चूक आहे, अपराध नाही. म्हणूनच त्याला मिळणारं शासन सौम्य असेल. आई, श्रीच्या वतीने मी माफी मागतो. हवं तर त्यांनी आधीच खूप भोगले आई. आता त्या बिचाराला. कांता, जरा असा विचार करून बघ. जान्हवी आपली मुलगी असती आणि श्री जावई, तर आपण असाच विचार केला असता का जो आत्ता करतोय? न्याय म्हणजे न्याय, मग तो आपल्या मुलाबाबत असो किंवा इतरांच्या. आई अगं, पण श्रीला त्याची चूक कळावी अशी माझी इच्छा आहे. आणि दुर्दैवानं लोकांना सांगून चूक कळत नाही, ती अनुभवानंच कळते. पण मग तोपर्यंत जान्हवी माहेरीच. ती येईल घरी, लवकरात लवकर येईल. तू काळजी करू नकोस. काय झालं? नाही, तू करशील ते योग्यच असेल आई. पण श्रीला. श्री यातून माणूस म्हणून आणि बायकांच्या बाबतीत जास्त प्रगल्भपणे वागायला शिकेल. आई, खरंच या सगळ्याची गरज आहे? गरज आहे कांता. माझ्यावर विश्वास ठेव.